की देवानं सगळ्यांकडे बघण्यापेक्षा एकदा फिरून आपल्याकडे बघावं इतकं वेळ व्हायचं. बरोबर आहे ना? हो. आता इथं बरेच टोपीवाले बाबा बसलेत. प्रत्येक बाबाकडे माझं लक्ष आहे. एवढ्या अंतकरणाने कीर्तन ऐकत आहेत महाराज आणि एकदम आईवयमा सुद्धा अशी खुश आहेत बिचारा बडा बाबा. कीर्तन माई बसेल त्यांनापेक्षा अजून काय पाहिजे. बाकीना म्हातारा असले आपण आवाज देऊ बाबा कीर्तनले चला नाव काय नाही हो महाराज बडा गुडगा काम माही घ्या. पण बाबा देखील 9 वाजल्यापासून ते पावणे 11 वाजता तो बसेल शेतात. एक म्हाताराले मी पेटा बांधीन इरायन तू म्हणतो बाबा हो चला म्हणतं कीर्तनले. म्हणे महाराज तुम्ही चला मी ऊनच म्हणे. नेमका मी मुक्कामले थांबेलो तू. सकाळी मग मी ब्रश करत करत ऊन ओटावर म्हातारा बी तपकीर लाय राहता त्यांना ओटावर समोरच घर होतं. म्हातारा म्हणतो बाबा रातले काय दिखणार नाही म्हणतो तुम्ही. हा म्हणे महाराज ते काय जाय म्हणतो काय जाय म्हणे नातूल जो पडालो मीच झोपी गो मरणार नाही का म्हणतो तू. नातूल जो पडा मग झोपी घ्या. म्हणजे काय वय मग काय करू हाय बी वय समजायला पाहिजे मग म्हातारा असले बी. पण आठ्याना चांगला बाबा दिकी राहणार बिचारा. कीर्तन लिही बसेलच नाही ते मुकल्या ठिकाणी टोपीवाला बाबा ते दिखतच नाही. हो आणि आठे बाबा भजन बी कर राहतात. विठोबा रुक्माई मन राहतात. एक स्टँडवर म्हातारा भेटणं आप्पासाहेब माले असा जीव करे ना तो म्हाताराला देखील मी का फाशी लिहिन मर जाऊ भाऊ. 75 ते 80 वरीस ना म्हातार कोणती वय मग काय करायला पाहिजे आहे बी सुधरायला पाहिजे लोकेशले. बरं तारुण्यामा एका चूक वहिनीत मान्य करलेच माणूस 75 ते 80 वरीस ना घर होता म्हातारा म्हातारा गाणं म्हण राहता हे अरे आज ती निहायत निरात दारू पिना समी नशा मा खोटा ना बोलावलो की भासती एक बुका मा मोका का टाकसू म्हणतो. आई वय मा कोणती वय मा काय करू हाय बी सुधरायला पाहिजे. जर चाल तुमले ती आवडी गई ना. खरं तर ते गाणे हिंदी गाणं आहे त्याचे बोल असे आहेत हे धोकेबाजो मेरे रे के धोकेबाज बन गए. तुमले चाल जरी आवडी गई ना मग भाव आपला टाका त्यांना मग कसं तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही काना दीवानी हो गई तुझे देखते ही काना मैं तेरी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ 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 गई द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई द्वार छोड़ आ गई तेरी बातें में काना घर छोड़ आ गई तेरी बातें में काना घर छोड़ आ गई तेरी बातें में काना घर छोड़ गाणं जर तुमले चाल आवडी गई ना तेव्हा भाव आपला टाकू बरोबर आहे ना. आपण मत एक गाणं बोली गो मी कोणता पाखरा आजाद केले चाल जरी आवडी गई ना तेव्हा भाव आपला टाकू हे कान्या साठी आता तुमनं बहिणीवर आता मुद्दावर येऊत आपण. हा याड मुल्ला टाक राय तुम्ही आता मेन माझ वावर मग कुछ स्वाद बहिणीवर तुमले सांगायचं तुम्ही बी पहिल्या बाया जुन्या बाया बसले तुमना आजूबाजू म्हातारून बहिणीले सांगायचं विचारा त्याच टाइमले कसं होतं निंदाले जायत ना तरी सुद्धा जुन्या म्हाताऱ्या बसणे म्हणत
असं वाटे ना यशनी भजनी म्हणून आपण ऐकत राहू. इथलं भारी भजनी म्हणत पहिल्या बाय वारमा जाता जाता सुद्धा माऊली बाबा हे जाती मी बेटाया विठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला झाडो जाडी बांधो बांधी सांगा पाकरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. कितलं गोड वाटस बरोबर आहे ना. अको जुन्या बाया गटावर दयन दयत त्या गटावर ना गाणं अको बोलता भारी होतात. आतीने बहिणीली ते गटा बी माहित नाही वाट काय म्हणतं तुमनाकडे गोरट म्हणता का. हा आमनाकडे गटे म्हणतास त्याले मराठी मा जात म्हणतास त्याले. जात्यावर दळण दडायचे ना तर पहिल्या बाया गाणं म्हणत जातावर त्या गाणा बी इथला गोड वाटेत ना. जुन्या म्हातारीशने ऐकेलो त्यासले समजी जाईन एक ओवी म्हणस मी त्यांना म्हणे. कार्यक्रम ना आयोजक कोण आहेत आज ना. सप्तशृंगी मित्र मंडळ आहे नवनाथ भजनी मंडळ यांनी आयोजन केलेलं आहे. क्या बात आहे मस्त. म्हणजे जवळजवळ सगळे तरुणांचंच नियोजन आहे. हा मालिवा का देणारा तरुणच राहतो बा दल्ला ते मग मोडी घालता म्हणा कार्यक्रम. आणि खरंच सांगतो मला या तरुणांना बघून आप्पासाहेब इतका आनंद होतो ना. मला नाही माहिती काना देश ना कितला कीर्तनकारच ना कीर्तन मा तरुण राहतं पण मी देखस ना म्हणा कीर्तन मा 100% तरुणच राहतस कीर्तन मान त्यासले देखील मला स्वाभिमान वाटस. हो चांगले भाऊ कीर्तन मा येत जाऊ रे आप्पासून मनाच नाही प्रत्येक ना 7 दिवस हाजरी लावज्यात. त्या गाणं म्हणायच्या ना जात्यावर त्या गाण्याची ते एक ओवी सांगतो तुम्हाला. हे भाऊ बहिणी ना जगळा जगळा जाया गावन मा बहिणी ना डोई पाणी बंधू म्हणा पस्ताई मनमा. त्या गाण्यास माहिती काहीतरी संदेश राय बरोबर आहे ना. असंच म्हणत ना माझ्यासून. हा नुसतं लेकरूल झोपाड नाही तरी पहिलाच गाणा मला लेकरू झोपी जाय. त्या गाणा बी तसं म्हणतो पोरे झोपाडा ए हाड कुतरी हाड गाई मना दादा निजी जाई मना भाऊ झोपी जाई मना दादा निजी जाई मना राजा झोपी जाई. लगेच पोरे झोपी जाय. आते त्या गाणं विसर घ्या त्या बहिणी आते गाणं म्हणते सोडी दे ये झुमकीतून इच्छा नाचू नको पोरेस काय संस्कार पडतील त्या पोरेसवर. पाऊस चालू आहे ना बाबू. काय नाही झालं तुमले जर देवना गाणं म्हणा सांगत आटे म्हणतीत नाही बहिणी म्हण आणि या गाणं म्हणाला काय करते नाही तुमले सांगत देवना नावनी काय ताकद आहे. तुमचा जर मुलगा दारू पित असेल तुमचा भाऊ दारू पित असेल तुमचा पती दारू पित असेल तर तुमच्याकडे एक पर्याय कोणत्या डॉक्टरांकडे जाऊ नका कोणत्या वैद्याकडे जाऊ नका. मी सांगतो 2-4 वर्ष रामकृष्ण हरी म्हणा राधे राधे म्हणा ते मंत्र जप करून स्वयंपाक करा. 1-2 वर्षानं तुमच्या पोराची तुमच्या पतीची तुमच्या भावाची दारू सुटते. पण स्वयंपाक ना टाइमले रामकृष्ण हरी म्हणू राधे राधे म्हणू देवनं भजन म्हणू नक्कीच तुमच्या पोराची तुमच्या पतीची तुमच्या बापाची दारू सुटते भजन गायल्याच्या नंतर. पण तुम्ही रांता रांता भजन म्हणतेत नाही बहिणी जोन तुम्ही रांता रांता बी म्हणतेस डिंग डांग डिंग. मग तुम्ही डिंग डांग म्हणतेस ना तो संध्याकाळ डिंग डांग करतच घरी अस तो तुमनाच पराक्रम तुमले नळस बहिणी सोन. इथं अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे. पण आडे म्हणान सांगू गाडी म्हणतीत नाही या बहिणी आणि लगीन माहितल्या बारी बरी म्हणतेस ना त्या लगीन मग गाणास मग काहीच तथ्य नाही आप्पासाहेब महाराज काहीच नाही. बरं अख्खा लबाड गाणं राहतस त्या का जनाबाईना लिखेल का मीराबाईना लिखेल का संतासना लिखेल काहीच संबंध नाही. काय देवना नाही धरमना नाही. त्यांनापेक्षा आमनाकडे आदिवासी लोक राहतस आप्पासाहेब इकडे पण आहेत का. वा वा बिचारा ते आदिवासी लोक देवल्याला जातस ना. आता कदाचित तुमनाकडनं आदिवासीशने भाषा वेगळी असन आमनाकडनं आदिवासीशने भाषा वेगळी असन. त्या बिचारा पहिला पाणी पडे तर लग्न होत त्यास ना कारण त्या ऊस तोडायला जायला राहत ऊस तोडीशने येत नाही मग लग्न
इथला आनंद आणि त्यासले काहीच असा काय म्हणता ना आपण, त्यासले अभिमानीच नाही हो, गर्वाव विषयच नाही. कोणा का पोऱ्यान लगीन राहा ना बटा जण नाचिले तर त्या, कोणा का पोऱ्यान लगीन राहा ना अख्खा नाचतस आदिवासी. आपलाच म्हणा एखादा जर सूटबूटवाला नाच धरीन, चला हो भाऊसाहेब थोडं नाचाव, तो तटे गर्दी माझी तटे सांगास मला काय नाही ते नाचता येत नाही, तू शिलक रे हो आप्पा. अरे काय जागा आहे आठ काय बसणार तू. हा इथला 150 राहतस आपला काही पंगत चालू आहे आणि पंगत मग फिर राय ना. आणि जर सासराणी सारा का बापू जेवणात नाही तुम्ही, मला कोणी सांगितलं नाही का बा, तू ना पुटीन पाटा बांधा घ्या त्या लोक जेवण करायला का रे हो उलगेल वावर. म्हणजे इथला डोकं उठाडेत आपला कल्पनान बाहेर. हो त्या आदिवासी लोक पहिला पाणी पडेन, पहिला पाणी पडणार का मग त्याच ना लग्न राहत ऊस तोडीने येल राहत त्या काही एकमेकले वर्ष नंतरच्या 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर भेटेत बिचारा. हो काय वातावरण राहतेच ना बेटाना आनंद लगीन ना ताटले जात मारुती रायाना मंदिरवर हनुमान मंदिरवर. एक परात मा पापडे एक मा शेवाया कुरडाया असं बरेल राय टोपला आणि मग त्या जायत तडे सुद्धा त्याच ना देवना गाना. हे उठर उठर हनुमान तुला मानस लगीन निघाल निवतन तुला देना. तुम्हाकडे म्हणतोस का असं, तुम्हाकडे विषत ना आदिवासी शेत ना काही बटेल माये सांगितणार नाही भाऊ मी आठे बसेल का काय ना सांगे रणी माय. खरं आहे का नाही पण आहे खरं आहे ना. आपला लोके आदिवासी लोके लगीन मा जातीन तरी म्हणतील मी त्या गाण्यानं चाल बदलाय टाकेल हे उठरा उठरा हनुमान तुला मानस आणि लगीन निघारी ना निवता तुला दिनास. उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निघारी ना निवता तुला दिनास. तटे बी देवना गाणं म्हणतात त्या तिथलंच नाही. राग रुसवा कधीच कोणवर करतात नाही काका त्या कधीच नाही. जर त्या पडात पाणी मग वारा सुटे त्या पापडेनारा उड जायत हो ती घाणणारी त्या नवव्या साड्या नेसेल त्या पदरणारा उड जाय. येरारले गाया बी दिले तर तरी राग नाही राहत बरं त्याच ना मनमा. येरारले गाया दिल्या तरी सकाळ मग एक पंगत मग बसतं त्या जेवाले. ते पाणी पडे वादळ सुटे पहिला पाणी ना त्या येराले लय नाही आता पापड लय नाही माय काही फिरण ये बहान सुरू लय नाही ये वय नाही लुगडा बिगडा येच नाही माय काही फिरण ये लाली बिना लायल बहान सुरू ती काही फिरण ये काहीच बोलले राग नाही रुसवा नाही काहीच संबंध नाही. महाराज इतकं साधं आणि सोपं जीवन जगतच त्या लोके. मला ते आवडच माऊली बाबा त्याच ना जीवन. हा एकदम सोपं. सांगायला आदिवासी जातपात मी अजिबात मानत नाही, जातपात मी अजिबात मानत नाही पहिले सांगत. पण सांगायला आदिवासी येतच पण त्या देवनं गाणं म्हणाशिवाय त्याच ना लग्न लागतात नाही. आणि आपला गाणं मी ऐकलेत ना तुम्हाला गाणं त्या गाणं ऐकीन असं वाटस ना फेटान सांगे दोर बी लई फिरोबो. हा कुठे बी तन गायले आणा ना तुम्हाला गाणं तसा राहतं. त्याच ना एक गाणं आहे आप्पासाहेब ए कोणी टाकी अंगण मा काट यंदा शिलगाई टाक होती काढले राव देवा कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई टाकणी यंदा राव दे दकाव देवाल ती खाट. 2 गोष्टी पक्के द्या माहित माऊली बाबा खाट आणि या बहिणीच ना आपण दुसरं एक वस्त्र परिधान करायला शिकी झालं ते म्हणजे गाऊन. तो गाऊन लेवी दख काशी जीवर येस ना म्हणे मी दुकानमा जाऊन चाकू घालीन माठ टाकू त्याला असा जीव करत. आई खाट तुम्ही बंद व्हाल पाय असं ठरेले म्हण. विनोद म्हणून सांगतो ती आपली परंपरा आहे. ते गाणे पण म्हणले पाहिजे ते गाणे पण म्हणा पण भगवंताचं नामचिंतन करत असताना अजिबात कंटाळा करू नका. भगवंताचं नामचिंतन सुद्धा जोरान झालं पाहिजे. आठे मनान सांगू का आठे म्हणतात नाही लगीन मा बारी बरी बरी म्हणतात. एक बाई आमना गलीमा मांगली गलीमा लगीन चालू होतं ती बाई गाणं म्हण राहते नवर देऊन करता ते कीर्तन करी उन्हा राहते अंगण मग काट टाकीन झोपेलो तू. एक काकू गाणं म्हण राहीन ती त्या गाण्याना बोला असा होतात हे तैनु ना मना दादा उना निमित्ते समजी गवुना माय मना हिरो उना तैनु ना मना बापू ना निमित्ते समजी गवुना माय मना गोविंदा उना. मी म्हणतो आपली मुंबई जाणं काही शक्य होत नाही. आपला गाव मा गोविंदा आले याला देखील येऊ म्हणतं सकाळी मग थंडा पाणी काय अंग होईल ना गोविंदादा का नानमा. जी काकू गाणं म्हण राहते 3 कडे गो म्हणतं काकू मला गोविंदादा काढो बहीण म्हणतं तो लाईट ना खाली उभा होता तर दिकेने इथला नियागार होता भाऊ म्हणता अहो गोविंदा आहे तू ना तवच ना मला भरोसा झोपडी घ्याय जात होते लब्बाडराच म्हणता आई जा
तेवढं बरं आहे आखो निवानाने बाया नाही तशा लबाडतात आणि बाया आहेत बहिणी तुम्हाला काही सांगणं नाही मला ते 10 मिनिटं बडतात ना सांगतो आधी. खरं तर एक विनोद म्हणून सांगतो, महिला मातांचा अपमान करेल मी एवढा मोठा नाही आहे. तुमचा अधिकार इतका मोठा आहे ना, तुमचा अधिकार एवढा मोठा आहे. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा आहे माया हो. तुम्हाला माझ्यासारखे लेकरांना काय बोलावं, माझा काय अधिकार आहे. हां पर एक विनोद म्हणून सांगतो, विनोद म्हणून तुमचा अधिकार खूप मोठा आहे. पण मी एक मजाक मनीषने बोलू ना बहिणी सोन, राग नाही या तुमले दाखाव माऊली बाबा बोल म्हणे, बोल रे भाऊ बोल म्हणे. बाकीने बाया मन 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 सांगणार आमले माहिती तू नीचच आहे, तू बोलशीच बोल. महाराज इथलं लबाड बिबाड बट म्हणलेस म्हणे माया असले तरी सुद्धा बिचारे हाशिले तीस एक बी बाई राग करत नाही. नाही ते आहे तुम्ही घर जाईन बोली तर का 3 दिन जेवण ना टाया बसाव नाही तुम्हाला. पण विषय असा आहे तुम्ही नवरा बनीस न्याय बोला ना म्हणतास मनीषीन तुम्हाला दखत नाही. अरे काय खान देस ना पोऱ्या त्यासले माहिती पोऱ्यानी भाषा मायले कळस. पोऱ्या जरी काकर मागस तरी माय बरोबर बाकर देस, कारण मायले माहिती म्हण पोऱ्या काय मागरा ना. तसं म्हणे माया असले माहिती आहे विनोद म्हणेन सांगत भाऊ का म्हणतोय बोलत नाही मनीषीन म्हणे माया सैन करले तीच खरं का नाही बहिणीच. बोलू ना मग बोलू ना दाखव बोल 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 बोल. अरे तू बोलशी रे, नाही सांगलो रे बोलशी रे, तू गन्नीचे रे बोल रे. तुमना नुसतं गाणास मला बाडी असं नाही, नुसतं गाणास मला बाडी असं नाही माऊली बाबा. हे दादा आता शूटिंग बंद करून घे, कारण आया ऐकत त्यासले नाही माहित आहे तुम्ही इच्छा रास त्या सांगतात महाराज तिथलंच सांगस का बा असं व्हायचं ते बंद करल्या कर का बंद करल्या शिलगाव त्याला ते बस बंद करल्या. मोबाईल दडकायला जाऊ देतो बंद करल्या बरं नाही ते मी त्या गच्ची सुद्धा दरी फाडसो. तुमना गाणास मलबाडी माया सोन, नुसतं गाणं म्हणा मलबाडी असं नाही. अगो ते कोणतं खेचर गाणं आहे ते गाणं याद येस मला तुमनं कोणतं. ए कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया, लड्डू लाया पेड़ा लाया खाने को दया, लड्डू लाया पेड़ा लाया. इथलं डोकं फिरणं ना आप्पा साहेब एक रोज अंतरात बदलाय टाका म्हणे. गू लाया लंडको लाया हो गई खाने को दया, लड्डू लाया पेड़ा लाया. हा या लबाड गाणं म्हणे म्हणे कवय उद्धार कवय उद्धार होई आपला. नुसतं गाणास म्हणलं लबाडी असं नाही, घरमा सुद्धा लबाडी रासाय मायने. तुम्ही याना पाहिन त्याना पाहिन पैसा जमा करीने खिसामा ठिल्या, खिसामा पैसा ठिली ना संध्याकाळी ना शर्ट खुंटील टांगी दिन जेवण करील ना तुम्ही झोपी घ्यात. तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीला चालू असतो ना खिसा जामलाले तुम्हाला टीएल पैसाच मा सकाळी मग मोजान टाइमले 500 कमी पडतस. तुम्ही बाईली विचारा का रे 500 कमी वाटरा ना ताको वरतेन वजन रास उलटा चोर कोतवाल कुटाटे आको वरतेन रास आहे मायना. तुम्ही मोबाईल काढा मग कुठे पाट टाकवते तुमले सुमारा नाही ओ म्हणा बापरे माले अक्कल नाही पडा बरोबर राहत 500च घे घ्या. तुम्हाला 500-500 जमा करस मस्त रक्षाबंधन दिवाळीला जा 2 ग्राम सोनं बनायला तुम्हाला जात माटी देस मनभावने का 2 ग्राम सोनं बनाय दिन. आपलं काम डोकं काम करत नाही. मागला पाडा माग तू याचे आले दूध सापडी नाही 2 ग्राम सोनं लिहिणं कसं हो. पण एक पॉइंट नोट करा, भले तुम्हाला की सामान चोरी चोरीशनी पैसा काढस आणि सोनं बनावस, पण जर तुमले काही संकटमा देख काही अडचणमा देख ते मन माहितीनं चोरी ना पैसाच न बनायला सोनं जाऊ द्या, पण मायरवालाच न बनायला सुद्धा काढ देतले. अहो माय पहिले तुम्हाला संकटनं निवारण करले मला नंतर बनाय दिजात. एवढी प्रामाणिक बिराज बिचारी रास का नाही. बरोबर आहे ना तुमले अनुभव आहे ना. बरं ज्या बाबाच ना वय झाले त्यासले काय सांगणार नाही मला, पण तरुण भाऊस ना पायपडी सांगत दादाहून घर मान पैसा नका लेत जा रे आप्पासून. कारण म्हणा जोड्याना मित्र दोंडायचा मग पहिला पाणी पडणं खत लागा होता कपाशीले पहिला पाणी पडणं म्हणे 7,000 रुपये कमी पडणार. बाईल म्हणे देख दुसऱ्याला बी याज दे नाही तूच दे म्हणे तुला याज दे दिसू म्हणे. बाई पण 7,000 रुपये लिहिणार 11 वरीच जाय ना फेड राहणार 18,000 द्यावा घ्या तरी बाई 11,000 बाकी सांग राहिली. मंजोडे कुठं पाकार राहता म्हणे महाराज 11 वरीच जाय ना फेड राहणं अजून फेडणं नाही म्हणे कर्ज. आई कोणती बँक न लोन आहे माल बी सुधरी राहिलं नाही म्हणे. म्हणता आई येडी बँक आहे रे बाबा बँकले सुधरत नाही रे याच कितलं लावा अशी तुला मरच तो पेड नाही ते आई कर्ज.
मरच तो पिटावणे आहे कर्ज नुसतं गाणाच मला बाडी घर मला बाडी हा गली आली मग सुद्धा लबाडीच राहत बाईशनी तुम्ही नाही बरं बहिणी म्हणतो तता नाही बाईशनी आडे ना काहीच सांगलं नाही मला अजून 10 मिनिटं 7-8 मिनिटं हो गली आली मग काय लबाडी राहत सांगू का तुमले समोरासमोर घरी राहतच समोरला घरनं 1-2 वर्षानं पोरगं होतं खेळत खेळत समोरना वट्टावर चालणं गे समोरना वट्टावर गे त्या पोऱ्या गाय शिव आहे गे आता बाई देखील ती घर मालकीन पण माय म्हणे 1.5 वरीस ना पोऱ्या आहे याला काय उठाडू म्हणे आता त्या पोऱ्याने शिव आहे गे तो उठीन निघ्या माई बाईनी त्यानं मायला हाक मारी म्हणे ताई म्हणे काय होत आहे म्हणे तुम्हाला पिंट्या आट्या हा घे या म्हणे मायो म्हणे मन पोऱ्या घर मा किराणा म्हणा एवढसा पोऱ्यावर बी आयली राहिली म्हणे तू म्हणे होताई मी डोळ्या गाय दक म्हणे तुम्ही या नाट्यात दखिल्या म्हणे हा ते पोरगानी शी कर ती बाई सांग राहिनी हा म्हणल्या पाहिजे ना पण काय बाया उजीला बड राहते सापस तोंड जाकीन रडती खर्राच मावशी ते खर्राच हो सोनचिडी खर्राच ते तुम्ही गाडी माही उतरता तोंड जाकीन रडती त्या म्हातारा किंवा म्हातारीना प्रेतयात्रावर जाते त्यांना मग खरंच इथला जीव रास का तुम्हाला खरंच मग तुम्ही गाडी माही उतरती त्या म्हातारा मग इथला जीव रास तोंड जाकीन रडती मग उतरण टाइमला ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मग घाल दे भाऊ हा मग म्हातारा मग जीव होता का चप्पलच मग काकू तुम्हाला तिथलंच नाही हो 2 बाईसने हात धरेल रास एक हाताना हात एक बाई धरस एक हात दुसरी बाई धरस हात धरी नाही बहीण डोळ्याला पदर रास चालता मधमास गटारी येस मग ती बाजून ताई सांगत होताई पुढे गटारे समाजात बरं ठाके बटवा माल बरोबर तिक राह ना म्हणजे तोंड जाकेलो सुद्धा गटार दकिलेस माहिती ना खरंच रडा मच्छी येते का काकू एक नंबर रब्बड जात रास बाई तसा नाही बाईसनी अरे बड्या बऱ्या चांगल्या आहेत बिचाऱ्या तुम्हाला काही सांगाव नाही बहिणी सोन मी बट तथा ना सांग राहिलो हा रडामा बी इथली पटाईत जात राहस नाही आमनं दोंडायचा मग एक म्हातारा मरण दोंडायचा ना सांगायचा झालं मागाई काय ना मोबाईल नाहीत ना ए दादा नको ना भाऊ म्हणे हिंमत सुटी जात नाही कारण एकदा आहे ना एक गाडीला अडायली ना 15-20 दल्ला नाही आमना अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे महाराज तू मी तवच ना ते दोंडायचा ना सांगतच नाही तताना म्हातारा सांगत जडे मन बी कोण राहत नाही तताना गोंदाय मा खाता उपडी घ्या एक म्हातारा कधी देव नाही धर्म नाही कधी मंदिरवर घ्या नाही गावात सप्ताह चाले तरी कीर्तन मा घ्या नाही कधी भजनले बसणं नाही पण गोंदाई एक बिटी गाणे सोडे नाही तरुण पोरेस मा 31 डिसेंबर करे इथलं वायबार होतं तुम्हाकडे नाहीत ना तसा म्हातारा नाही ना बाप भयान रास काय गावेस मा बाकी नसले दिखत नाही म्हणतं तरी सुद्धा दखतच त्या पत्ता मारुतीन मंदिरावर बटी हा तो ह्याला दिखत नाही तरी सुद्धा तो मारुती रान समोर राणी मांग जिथला वायबार बी राहतं काय तुम्हाकडे नाहीत ना तसा हा तुम्ही इथलं उभारी बंद सांग राहणार मी जसा फॉरेन माई येईल शे मालगाव परत ना किडा माहिती शेतच म्हातारा मरण कधी देव नाही धर्म नाही कधी चांगलं काम कर नाही पण गोंधळ सोडे नाही आणि गोंधळ बराच लोक सोडतात नाही तुम्हाकडे होतस का गोंधळ तुमच्या ड्युट्या बुधल्या राहतेस वाटतं मग मला माहिती आहे ना बरोबर आहे नितीन दास ड्युट्या बुधल्याच राहते ना त्या बाप लोके खावान करता इथला नेतात खेळतस ना जर संध्याकाळी ना निवतो सकाळी ना तरी बाकी ना बाईल सांग देत नको मन नको रांजो अहो ते संध्याकाळी ना जेवण शे नको दोन्ही टाइम ना तडेच मोडली सो बाकी ना ती इथला नेता तेल राहताना सकाळी ना की सामान्य बुलई फिरतात बानट सुरूत ना फक्त निवत यायला पाहिजे इथला येडा राहतच खावाले लोक कल्पनां बाहेर विशेष येतो आणि ते म्हातारा कधी देव नाही धर्म नाही कधी चांगला काम करत नाही गोंदाय मा जेवणले बटणं गोंदाय मा जेवणले बसणं वाढपी पोऱ्या वाडी घ्या म्हातारा नाही साल 2 पीस उन्हा आणि तडे तिथलंच भेटत तिथला काव काय करतात ना हो बाकी ना ते जातं दिनभर बुक्या राहतं ना माऊली बाबा दिनभर ना बुक्या राहतं त्या वाढपी पोरीला सांगता रे तो पोऱ्या सांगत हो भाऊ आईच कडाई चुलावर रागे बट गई गे रे आप्पा आणि हाडके शेत रे आणि नेमका म्हातारा नाही साले 2 पीस उन्हात एक चांगलं होतं आणि एक आड्डी होती खाणार असले चांगलं समजस होई हाडीना मधमा मटेरियल रास बाबा जटे तुम्ही महाराज लोक कोणीच जात नाही ना तटे मी जास्त जास कारण जटे तुम्ही जात नाही ना तटे मी जास आणि तेच मटेरियल माग इकावस म्हणशीन तर ती फेरी मार देस मी 2 पीस राहतशी एक चांगलं होतं एक हाड्डी होती हाड्डीना मधमा मटेरियल येस म्हाताराला असं वाटणं पहिले मटेरियल वडी लिहू
आड्डी मान मटेरियल वडाल घ्या आड्डी वडली नि म्हणतं चालू पंगत मा पाहिला माड्डी ना तू उन्ही गुचकीन घ्या पुचकी वाडपी पोरे म्हणे याल शिलगाव रे आपलं चोरी दपीन एक बादली भर पीस काढेल ताव खावा माय आंधी याल शिलगाव म्हणे गरमा दोन पोरेशनी एकने हात धरा एकने पाय धरा गरमा टाका म्हातारील म्हणे तुना म्हातारा घ्या म्हातारील बी माहित होतं 60-65 वर्ष मग वायबारच होतं माय म्हणे ते पण आता रन्न ते पडी ना हो पुरा वायबार म्हातारा पण म्हातारी रडताना अजिबात समजू दे नाही कितला वायबार इथलं बारी बरी बरी रडे ना म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी मना राम काडंदी मा भजन करी रायनाथ ना मना देव असंच रडतस ना तुम्ही तरुण बहिणीला सांगत रडणं शिकेल्या जिबायला रडतास ना तिने इथलं वजन रास खायला ताट सर काय देऊ जिलपटीन ती दोयास करीन आंघोळ करून बाथरूम माहिनी घेऊ जिलपटीन ती दोन दोयास करीन आणि जी बहिणीले रडता उन्होंने तीन बरची आष्टी राहून कब्बशात दोय राव तरी आगो छानल्या बायामध्ये माय होतील 2 शब्द बी रडता उन्होंने वो बिकू माय मनीषी रडणं शिकल्या आमना दोंडाचा मग प्राध्यापक मरणा प्राध्यापकने बायको बी प्राध्यापिका दोन्ही शिक्षक होतात आता सर मरानंतर मॅडम नुसती रडे बाया म्हणे मॅडम असं पुंडी पुंडी कितल्या बी रडण्यात ना पटाव नाही मग शब्दे रडा म्हणे मग मॅडम शब्दे रडे सरने करता आप्पा व बाई माझा म्हणता नको मॅडम आपण तंगडील दोर बांधी 1 लाख एक येसो पण तू रडू नको पण कोणी नको काय येणार म्हणतं तू आपण पहिले उपडी जाशी ना असं रडशी ते नवरान करता असं रडणं पडत ओ बाई माझा आप्पा म्हणता नको मॅडम तू रडूच नको म्हणतं आप्पाला मी 1 लाख फेक येसो लागीस तर ते रडता बी यायला पाहिजे हो रडता यायला पाहिजे आणि इथलं पटाड असायचं रडानं बाप बाहेरनं काय सांगू माऊली बाबा म्हणा घरनाच किस्सा आहे आम्ही बडा काका चुलताना भाऊ असा बसूत ना वट्टावर मन चुलता आमले सांगे देखारे पोरे हो ना ते गणपती इराणात गणपती बसाडशात कोणा गरीब ना पोऱ्या नाव नका लिही जत्रे नाही ते लोक सांगतील कोणा पोऱ्या होता कोणा डिकरा होता आमले नावं ठेवतील बरं रे कोणा नाव नका लिहिजात इथलं बारी शिकाडे ना मन चुलता आमले मन चुलती रांता आराई मारे बस करा भाऊ त्या पोरेला काय शहाणपणा शिकाडा ना तुम्ही काय किडा पाडेलेत मला चांगला माहिती शेत हो म्हणा बाप मन चुलताना उंडू कद निघू दिना नाही मन चुलतीने मरच थव हा 1 नंबरी लब्बाड जात राहसो आई आणि मन चुलता मरणा पुढे जीवटणी मन चुलती रडाली आणि मग रडस म्हणा राम तुम्ही 2 शब्देत चावी बोली लेतात ना मना धनी म्या दरी उठाड दिन उठ म्हणता लब्बाड तो जवळ चावी बोले तो त्यांना ओंडूक निघू दिना ना ते मरी जायलावर चावी बोली लेतात ना 1 नंबरने लब्बाड जात राहस आई तताऱ्या बाईसनी अरे बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या म्हातार मरण हाड्डी आटकीन मरेल होतं तरी सुद्धा म्हातार इथलं भारी वर्णन करे ना म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी म्हणा राम का आडंदी मा भजन करी रायनाथ ना मना देव आपले काय जडगे नाही बघ त्या सैन करली ना म्हणे पण म्हाताराला आंघोळ देव गाई उचलान गाईन मग म्हातारी सांगस ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा राम आणि म्हणा खरा जेवढा लागी गे बघ म्हणतं याने आयुष्यभर फार रमण्या कोंबड्या खायला शेत अहो हाड्डी आटकीन मर राय ना आणि यान तोंड तुळशी ना पाला जांग राहिली म्हणताय काकू म्हातारी रडी राहीन ती म्हणा राम ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा देव मी बडा मानचेच मा आवाज देना इथून राम ना तोंड मा कोंबडी ना पीस टाकू देना मनी काकू का बरं म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर फार रमण्या कोंबड्या खाद्या त्याला तुळशीना पालाना कितला गुण लागावशे जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर एकच पर्याय तो म्हणजे गड्यामध्ये तुळशी माळ धारण करा व्रत एकादशी करा याच्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही आहे म्हणून सगळ्यांनी काय करायचंय गड्यामध्ये तुळशी माळ धारण करायची व्रत एकादशी करायचं हे आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे या मायात काय नाही रडान टाइमले खोटं काय विरळले तीच पण खरं रडायला पाहिजे त्यांसाठी आपण खरीच या स्तुती करतील तेवढं लेवल न वागायला पाहिजे बरोबर आहे ना नाही ते या काय नाही या ते काय बी बारी बरी रडतीच बिचारे आणि प्रत्येक बाई नाको एक शब्द रडान मागे रास माऊली बाबा प्रत्येक बाई रडस तो शब्द मना राम व माय मना झोपाय आंबा कसा कानी बाई गया ना मना देव मी म्हणतो सर काकू तू दाबाईन मर जायचे म्हणतो त्या आंबान काले
तुमनं रणनं जर सांगा ना अख्खी रात सांगसो तरी सरू द्यावं नाही इथलं मग मटेरियल जे म्हणा पण हो. पर तुम्हाला सांगतो जीवनामध्ये गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करा, व्रत एकादशी करा. ज्या संत